चला तर मंडळी, काय चिकन मटनच्या मागे लागलाय ना बाजारातून भाजी विकत आणायची। उकळत्या पाण्यामध्ये 1.5 वाटी सोयाबीन छान असे मऊ होईपर्यंत शिजवून गार पाण्यात काढायचे। पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, आलं, मिरची, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या पाणी न घालता वाटण करायचं। सोयाबीन चांगले पिळून घ्यायचे। कुकरमध्येच करायचं म्हणून चमचाभर तेलामध्ये सोयाबीन मोठ्या आचेवर 5 ते 6 मिनिटं परतून काढून घ्यायचे। त्याच कुकरमध्ये तेल, जिरे, 2 चिरलेले कांदे आणि वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतायचं। नंतर 2 चिरलेले टोमॅटो, लाल तिखट आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला। इथे मी माऊली मसाला यांचा काळा मसाला आणि गरम मसाला घेतलाय। स्क्रीनवर वेबसाईटची लिंक आणि व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही सुद्धा जरूर घ्या। पाणी घालून छान असा तेल सुटेपर्यंत मसाला परतला। साल काढून चिरलेले बटाटे, परतलेली सोयाबीन, मीठ, कोथिंबीर घालून एकजीव करायचं। वरचेवर झाकण ठेवून 5 मिनिटांची वाफ काढायची। नंतर गरम पाणी घालायचं आणि बस कुकरचं झाकण लावून लो मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करायच्या। कुकर गार झाला आणि चमचमीत झणझणीत सोयाबीन बटाट्याची भाजी तयार।